आहे त्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आहेत की साधारणपणे 21 चित्र हे नंदलाल बोस नावाच्या टागोरच्या असलेल्या शिष्यानं लिहिलेल्या काढलेली आहेत. एकीकडे हस्तलिखित, दुसरीकडे सुंदर चित्र, अशा प्रकारच्या त्या गोष्टी मूळ राज्यघटनेमध्ये असतात. ही मूळ राज्यघटना लिहित असताना भारताचं 4000 वर्षाचा हा जो वारसा आहे हा सगळा आपल्याला त्यात पाहायला मिळतो. हा सगळा वारसा पाहायला मिळत असताना अशा प्रकारची राज्यघटना लिहून ठेवत असताना जेव्हा त्या प्रेमबाबूवर त्यांनी जेव्हा ते त्याच्यावरती सह्या करून ठेवल्या, त्यानंतर मग नेहरू म्हणाले अरे आता आपण सह्या करायला सुरुवात करू. आधी त्याच्या सह्या झाल्या, त्यांनी सह्या केल्या आणि मग पहिली सही राजेंद्र प्रसादांनी केली आणि शेवटची सही फिरोज गांधी म्हणजे इंदिरा गांधीचा मिस्टर किंवा पती यांनी केली. अशा 284 सदस्यांच्या सह्या त्या मूळ राज्यघटनेच्या प्रतीवरती आहेत आणि पहिली सही त्या लेखकाची आहे, शेवटची सही इंदिरा गांधीच्या पतीची आहे आणि अशा प्रकारच्या राज्यघटना आजही अस्तित्वात आहेत. जेव्हा अशा प्रकारची राज्यघटना आली मग प्रश्न निर्माण झाला की आपल्याला कशा प्रकारची लोकशाही पाहिजे, कोण सुप्रीम पाहिजे. खरं सगळी ही जी लढाई चालू आहे ना मित्रांनो, याचं एक छोटंसं सूत्र आहे. आपल्या घरात कसं असतं बघा, घरात कशाला तुमच्या संस्थेतही असेल, माझ्याही घरात असेल, प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत असतं की कोण सुप्रीम, कोण ज्येष्ठ, कोणाच्या हातात कारभार असतं का नाही. आपल्या घरात पण असतं. 2 भावाच्यामध्ये एक म्हणतो माझ्या हातात कारभार पाहिजे, गावात सरपंच म्हणतो माझ्या हातात कारभार पाहिजे. तसा मुद्दा निर्माण झाला कोणाच्या हातात कारभार. आपल्या इलेक्शन होत असतील ना, तसं कोणाच्या हातात कारभार हा मुद्दा निर्माण झाला. आणि कोण ज्येष्ठ, संसद ज्येष्ठ का कोर्ट ज्येष्ठ, संसद ज्येष्ठ का कोर्ट ज्येष्ठ, कोणाच्या हातात कारभार द्यायचं. आणि मग पार्लमेंटच्या लक्षात आलं अरे हे सगळं आहे ना, याला कंट्रोल करायला एकच मार्ग आहे, राज्यघटना आपल्या ताब्यात घ्या. राज्यघटना आपल्या ताब्यात घ्या, राज्यघटना आपल्याला पाहिजे तशी वाकवा आणि मग राज्यघटनेच्या मार्फत सगळं काम करून घेऊया. आणि याला सर्वोच्च न्यायालयाने विरोध केला आणि ती केस होती बँक नॅशनलायझेशन केस. आपल्याला माहिती आहे बँकाच्या राष्ट्रीयकरणाची केस. 14 बँकेचं एका रात्रीत इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण करून टाकलं होतं, खाजगीकरण करून टाकलं होतं. तुमचे हक्क वगैरे नंतर बघू, पहिलं राष्ट्रीयकरण करून टाकू. ते राष्ट्रीयकरण केल्यानंतर ती केस सुप्रीम कोर्टासमोर गेली. त्या केसचं नाव होतं R.C. कूपर वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आणि जेव्हा 1980 साली ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही नाही ज्येष्ठ ना आम्ही ज्येष्ठ. ज्येष्ठ कोण? कॉन्स्टिट्यूशन, भारताची राज्यघटना ज्येष्ठ. भारताच्या राज्यघटनेचे आपण लेकरं आहोत. पहिलं लेकरू संसद, दुसरं लेकरू पंतप्रधान आणि एक्झिक्युटिव्ह आणि तिसरं लेकरू सर्वोच्च न्यायालय, न्यायपालिका. पण त्यांनी सांगितलं आम्ही तर सगळ्यात वीक आहोत. कसे असतात बघा, एका मातेला 3 किंवा जास्त मुलं असतात. ह्या 3 मुलांच्यापैकी सगळ्यात स्ट्रॉंग कोण? पार्लमेंट. काही पण करू शकतात. नंतर त्याची अंमलबजावणी करणारे पंतप्रधान, एक्झिक्युटिव्ह. आणि आमचे न्यायमूर्ती, ना त्यांच्याकडे पर्स म्हणजे पैसे आहेत, ना त्यांच्याकडे पोलीस फोर्स आहे, ना त्यांच्याकडे मिलिटरी आहे, त्यांच्याकडे काही नाही, फक्त पेन आहे. म्हणजे थोडक्यात सर्वार्थानं भारतीय राज्यघटनेचं वीक किंवा सगळ्यात अशक्त लेकरू कोण आहे तर भारतीय राज्यघटना. पण बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हा माहिती होतं अरे असं होण्याची शक्यता आहे बरं का. हे जे अशक्त लेकरू आहे ना, त्यांच्या लेखणीत एवढी ताकद देऊ की त्यांनी ह्या सगळ्यांना नामोहरम करून ठेवलं पाहिजे, यांच्यावरती कंट्रोल करता आला पाहिजे. हे राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून R.C. कूपर व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाला म्हणालं आम्हाला नको सर्वोच्च पद, ना तुम्हाला सर्वोच्च पद, आपली भारताची जी राज्यघटना आहे ना ती सर्वोच्च. आणि तेव्हा 1973 साली जो निकाल आला त्यात सांगितलं की पार्लमेंट म्हणजे संसद राज्यघटनेत बदल करू शकतं, लोकहितासाठी बदल करू शकतं, पण मूलभूत चौकट बदलायची नाही. ही मूलभूत चौकट नावाची कन्सेप्ट आली. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणालो होतो की भारतीय संघराज्य चिरायू राहणार आहे, भारत चिरायू राहणार आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारत देश आहे आणि घटना आहे. उद्या जर का 750 लोक एकाच पक्षाचे आले, आपण गृहीत धरूया, येण्याची शक्यता नसते लोकशाहीमध्ये, पण आले आणि त्यांनी ठरवलं आपली ही घटनाच बदलून टाकू, दुसरी घटना आणू, येईल का नाही? यायला पाहिजे. जर का 750 लोक एकाच पक्षाचे आले, ज्याला पाशवी बहुमत म्हणतात, ते आलं आणि त्यांनी ठराव केला घटनेत आपल्या विरुद्ध आहे का, काढून टाका.
हे आपल्या विरुद्ध आहे का, काढून टाका. आपल्याला कसं पाहिजे त्याप्रमाणे घालून टाका. आणि मग घटनेमध्ये अशी मोडतोड केली, करता येईल का? उद्या त्यांनी ठरवलं अरे हे सर्वोच्च न्यायालय सारखं अडवत आहे, उद्यापासून सर्वोच्च न्यायालयाची तरतूदच रद्द करून टाकू, करता येईल का? आणि 13 न्यायमूर्तींनी तेव्हा सांगितलं की संसद घटनेत बदल करू शकतं, मात्र असे बदल करत असताना मूलभूत चौकट बदलायची नाही. जर का मूलभूत चौकट बदलायची नाही तर काय होईल, घटना कायमची अस्तित्वात राहील, भारत देश अखंड अस्तित्वात राहील. आणि म्हणून जर का तुम्ही कालचा निकाल वाचला असेल, कालचा कोणचा निकाल, कलम 370, राजकीय भाग सोडून देऊ, पण जर का तुम्ही कलम 370चा निकाल वाचला तर सुप्रीम कोर्टाने कशावरती महत्त्व दिले वाचलं तुम्ही, भारताच्या अखंडतेवरती. अनेक कायदेशीर मुद्द्याची चर्चा करत असताना भारताची अखंडता त्याच्यावरती माननीय सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केलेली आहे, खास काही महत्त्वाच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात भारत देशाचे तुकडे इतर देशात होतात तसे होणार नाहीत, भारताची राज्यघटना कोणालाच कधी नष्ट करता येणार नाही, आणि म्हणून भारत राहील, राज्यघटना राहील आणि भारतीय राज्यघटना चिरायू राहील. या प्रसंगानं एवढंच म्हणेन, जशी भारताची ती राज्यघटना चिरायू राहील तसं आपलं हे प्रांगण, तसं ही संस्था आणि नाईक साहेबांच्या नावाने असलेली संस्थासुद्धा ही चिरायू राहील. कारण ते चिरायू राहण्यासाठी ही भारताची राज्यघटना आहे. कोणीही राज्यकर्ते येवोत, गीते साहेब आज तुम्ही आहात, थोरे साहेब आहेत, आणखी मंडळी आधी कोणतरी दुसरे असतील, उद्या दुसरे कोणी येतील, संस्था चालू राहील. संस्थेपेक्षा कोणीही मोठा नसतो. कोणीही सरन्यायाधीश झाला, सुप्रीम कोर्ट मोठं. कोणीही पंतप्रधान झाला, एक्झिक्युटिव्ह मोठे. कोणीही पार्लमेंटचा स्पीकर झाला, पार्लमेंट मोठं. संस्थेपेक्षा कोणीही मोठं असणार नाही, संस्था मोठी असणार, असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं आर.सी. कुपर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ह्या खटल्यात सांगितलं. ते माझ्या घरात, ते माझ्या गावात, ते माझ्या तालुक्यात, माझ्या जिल्ह्यात, त्या माझ्या प्रांतात आणि देशात सर्वत्र खरं आहे, आपल्या संस्थेतही ते खरं आहे. मित्रांनो, खरं पाहता हा अत्यंत तांत्रिक विषय होता. हा तांत्रिक विषय आमच्या वकिलांच्या दरम्यान, वेगवेगळ्या परीक्षांच्या दरम्यान येत असतो. मात्र मी त्यातल्या त्यात तो सोपा करण्याचा प्रयत्न केला, कोणतेही कमीत कमी इंग्लिश शब्द वापरून, फार केसेचं अवडंबर न करता. हे कसे एकमेकांच्यामध्ये मतभेद असतात, हे न्यायपालिका तसंच पार्लमेंट किंवा संसद यांच्यावरती कशा प्रकारे तो कंट्रोल असावा, ते कसं नियंत्रण असावं, याची पूर्ण रचना ही फक्त आणि फक्त त्या घटना समितीनं आणि विशेष करून डॉक्टर आंबेडकरांनी करून ठेवलेली होती. म्हणून आज आपण बोलत आहोत. नाहीतर मला आज इथे बोलण्याची पण संधी आली नसती. तुम्ही मला बोलवलेलं असतं, पण एखादा पोलीस अधिकारी आला असता आणि त्यांनी सांगितलं असतं आवाज सर थांबा. का? मुंडेसाहेब 18 महिने आत होते, बोललं तर आज जाता येतं. मला पण आत घालवलं असतं, काही तुम्ही बोलायचं नाही, टीका करायची नाही असं सांगण्यात आलं असतं. पण डॉक्टर आंबेडकर म्हणाले आणि घटना म्हणाली आय गॉट राईट टू स्पीच, मला बोलण्याचा हक्क आहे, मला माझी प्रॉपर्टी असण्याचा हक्क आहे आणि त्याचं संरक्षण झालं पाहिजे. हे सगळं आपल्याला जे स्वातंत्र्य आहे, हे सगळं स्वातंत्र्य फक्त आणि फक्त राज्यघटनेनं दिलेलं आहे. मित्रांनो, मला जे दिलेला वेळ होता तो संपत आलेला आहे आणि आपणही बराच काळ इथे बसलेला आहात. मला इथे बोलवलं, माझा सत्कार केलात आणि तसं मला तुमच्याशी हा संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे. मला विशेष आनंद होतो आहे की ही राज्यघटना तिच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये अशा प्रकारचा विषय त्यांनी मला दिलात किंवा बोलण्याची संधी दिली, त्याबद्दलही मी त्यांचा आभारी आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आपणही शांतपणे इतका क्लिष्ट विषय ऐकून घेतला, त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद.